की भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासारखी परिस्थिती होती, निवडून आलाही असता. फक्त योगेश क्षीरसागरांसारखं नेतृत्व त्याच्या पाठीशी उभा आहे, त्याच्यामुळे त्याचा हार पक्की होती त्याची. टाकण्याचं यश मिळालं आहे. गेल्या अनेक वर्षापासून जी सत्ता क्षीरसागरांची या नगरपालिकेमध्ये होते त्या सत्तेला सुरुंग लावला आहे. पण त्यांनी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्यापासूनच अगदी विनोद मुळूक होते, ते देखील नगरसेवक पदाला उभा होते. स्वतः विनोद भाऊ आपल्यासोबत आहेत. भाऊ काय सांगताल, अगदी पहिल्या दिवशीपासून आम्ही तुम्हाला पाहतो तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतात आणि आता तुम्ही विजय खेचून आणला. काहीच नाही, खरं तर बीड शहरातील जनता आणि आमच्या वॉर्डमधली जनतासुद्धा हुशार आहे, तसं सुशिक्षित प्रभाग आहेत आमचे. आणि बीड शहरातील जनतासुद्धा नेहमीच विकासाच्या बाजूने कौल देत आलेली आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला विश्वास होता, तसाच निकाल या ठिकाणी आलेला आहे. अगदी अजितदादांनी सुरुवातीपासून ही निवडणूक हातात घेतली होती. तुम्ही देखील प्रचारामध्ये होतात. सुरुवातीपासून जसं काय काय समीकरण घडले तुम्ही पहिल्यापासून पाहिलं. ऐन वेळेला योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच्यामुळे नुकसान झालं? नाही, त्याच्यामुळं आमचा फायदा झाला. जर योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली असती तर आमचा उमेदवार निवडून येत नव्हता. मी अजून पण सांगतो, मी दुसऱ्या पण पत्रकारांना सांगितलं की भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासारखी परिस्थिती होती, निवडून आलाही असता. फक्त योगेश क्षीरसागरांसारखं नेतृत्व त्याच्या पाठीशी उभा आहे, त्याच्यामुळे त्याचा हार पक्की होती त्याची. अगदी आपण बघितलं तर 11व्या फेरीपर्यंत देखील आघाडीवर नव्हतं तुमचे उमेदवार. मात्र 11व्या फेरीनंतर मुसंडी घेतली अगदी आणि सत्ता खेचून आणली. गेल्या अनेक वर्षात सत्तेला सुरुंग लावलं तुम्ही. सत्यमेव जयते. निश्चितच विनोद मुळूक होते, सत्यमेव जयते असं ते म्हटले आहेत. आणि योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांचा पराभव झाला, अशी देखील त्यांनी खोचक टीका क्षीरसागरांवर केली आहे. कॅमेरा मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.